बघा टोपाचं पुऱ्या आहेत. हा पुलाव आहे, तिथे पुलाव अर्धा वाटला होता. आमरस आहे, पुरी आहे आणि भाजी पण आहे. एवढी सेवा आपल्या जत्रेला महादेवीच्या दरवर्षी असते. नमस्कार मित्रांनो, प्रवासाने बरंच काही शकत नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नव्याने. आपण आता शूट करत. आज रविवार आहे, रविवार नाही, आज सोमवार आहे. 6 मे. उद्या 7 मे चैत्राची वाटतं अमावस्या. हां, चैत्राचीच अमावस्या. त्या दिवशी आपल्या देवीचा वार्षिक पालखी सोहळा असतो. म्हणजे आपल्या देवीचा जन्मोत्सव. जसा मारुती जन्मोत्सव, राम जन्मोत्सव तुम्ही बघितला ना, तसंच हा वर्षातला सर्वात मोठा आपल्या पाटला देवीचा उत्सव. तर त्याची तयारी चालू आहे. आपले प्रत्येक व्हिडिओ आपण पूर्वतयारीपासून करतो, त्याचप्रमाणे हा पण करतो आहे. आणि या टायमाला जल्लोष काहीतरी वेगळाच वाटतो आहे. लाईट्स खूप सुंदर केले. कालच मी ते शूट केलं आहे, तुम्हाला सिनेमॅटिकमध्ये बघायला मिळेलच. आता अजून काय काय 4 चॅनल लागल्यात. जयदेव मामानी, आपल्या माई डेकोरेटरनी आणि बाकी आतमध्ये तुकाराम काकाने ओरिजिनल फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे. सुरुवात केली आता. चला तुम्हाला मी दाखवतोच आता आजच्या व्हिडिओपासून ते उद्याच्या जत्रेच्या व्हिडिओमध्ये काय काय होतं. आपला पालखी सोहळा जल्लोषात होतो, पूर्ण मालाड गावात जल्लोष असतो. तर हा व्हिडिओ धमाकेदारच बनणार आहे. तर तुम्ही पूर्ण बघायला विसरू नका. आपल्या आईचा जलसा बघात कसा असतो तो. चला आता पूर्वतयारीची काय काय तयारी झाली तुम्हाला दाखवतो. सो मित्रांनो, बघा आता तयारी चालू आहे आपल्या मंदिर धुण्याची. आज आहे रविवार. आपली देवीची जत्रा आहे 7 मेला, म्हणजे मंगळवार आहे. 2च दिवस बाकी राहिले शेवटचे. बाहेर लाईटीचं डेकोरेशन चालू आहे. सागर आहे मंदिर धुवायला, भूषण आहे आपला दर शनिवारी मंदिर धुणार, आपला किरण आहे, यश आहे, दिनू आतमध्ये आणि मी आहे, दादा पण आहे. बाहेर लाईटीचं चालू आहे. बघा हे आपले जयवंत मामा, जयदेव मामा, हे सर्व लाईटीचं करतात. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा हे सर्व लाईटीचं झालं. तुम्हाला दिवसाचं कळणार नाही. ते मस्त दरवाजाचं काम चालू आहे. हे बघा असं आपलं एंट्रन्स आहे. आज चालू आहे आपली तयारी मंदिर धुण्याची. देवीचा वार्षिक सर्वात मोठा उत्सव, देवीची जत्रा. याला तुम्ही वाजवताना बघालच भरपूर मानामध्ये. चला आता पटापट मंदिर धुया. मग रात्री पूर्ण डेकोरेशन झाल्यावर तुम्हाला त्याचा सिनेमॅटिक व्ह्यू दाखवतो. हे बघा मित्रांनो, इथे असं लाईट्स आणि ओरिजिनल कोंड्याच्या माळा सोडलेल्या आहेत बाहेरच्या गाभाऱ्यात. इथे अजून पूर्ण डेकोरेशन होण्याचं बाकी आहे. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ते बघायला मिळेलच काय आहे ते डेकोरेशन. हे बॅकग्राऊंड सेमच राहणार आहे. ह्याच्या बाजूला ओरिजिनल फुलांचं डेकोरेशन येणार आहे. आपले काका. चला बाहेर ना मस्त बगीचा केला आहे. हा एंट्रन्स बघा. आणि इथे बागायत केली आहे. ही बघा आपण एंट्रन्स मस्त आहे. हे बघा तो सिनेमॅटिकमध्ये तुम्हाला लाईट लावल्यावर पण मी दाखवतोच. आता बघता असं रफ बघा काय काय डेकोरेशनची तयारी झाली आहे ती. हे बघा वरती घुमटाला पण सुंदर लाईट केली आहे. चला आता पूर्ण ओव्हरव्ह्यू तुम्हाला दाखवतोच.
सुप्रभात मित्रांनो. आज तो दिवस फायनली उजाडला. त्याची पूर्वतयारी तुम्ही या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलीत. म्हणजे आपल्या देवीच्या जत्रा उत्सवाचा दिवस 7 मे. आज मंगळवार आहे, देवीचाच वार आहे. तर आता वाजलेत सकाळचे बरोबर 6:30 झाल्यात. तर चला आता सकाळची 6:30 वाजल्याची गर्दी थोडीशी दाखवतो. जास्त नाही गर्दी, पण मंदिराच्या आतमध्ये गर्दी आहे. तर आजच्या दिवसभराची पूर्ण जी काय तयारी होईल, जल्लोष होईल, आपल्या पालखी सोहळा सर्व तुम्हाला दाखवतो. आता आपण दर्शन घेऊन आलो मारुती रायाचं आणि देवीचं. तर चला आता मंदिराच्या आतमध्ये जाऊया. सकाळच्या पाटला दर्शन गर्दी आहे. पुढे सरकत राहा. मान आल्यात. मित्रांनो बघा तिथे मान येतात ना, त्याचबरोबर आपली इथे संध्याकाळची आपली देवीची पालखी निघणार आहे ना, ती सजली येते. ही पण पालखी रामनवमी हनुमान जयंतीसारखे आपले गावकरी काका तुकाराम व जे काका सजवतात. सुंदर सजली आहे मला. हिची मिरवणूक पण तुम्हाला दाखवतो. संध्याकाळी 4 वाजता निघणार आहे बोलतात आहे. हे बघा मित्रांनो इथे गर्दी आहे. वाजल्या दुपारची 12 आणि इथे आता भंडारा आपला चालू आलेला आहे. आपण तुम्हाला भंडाऱ्याचा मेनू काय आहे ते हो आपला सागर वाटतोय. पाणी वाटतोय. हे बघा एवढा मोठा टोप आहे. पुरी आहे, आमरस आहे. काय काय मेनू आहे सागर? पुलाव आहे. व्हेरी गुड. चाल दो. आपले स्वयंसेवक आहेत बिचारे. बघितलं ना, आमच्यासाठी थोडासा ठेवा. एवढ्या मोठ्या टोपात पुरी आहेत. हा पुलाव आहे. तिथे पुलाव अर्धा वाटला तर आमरस आहे, पुरी आहे आणि भाजी पण आहे. एवढी सेवा आपल्या जत्रेला महादेवीच्या दरवर्षी असते. आणि आतमध्ये सरबत पण वाटप चाललं आहे. एका बाजूला भंडारा वाटप सुरू होतं. भाविक मनोभावे भंडाऱ्याचा आस्वाद घेत होते आणि दुसऱ्या बाजूला आपल्या देवीच्या दुपाराच्या शृंगाराची तयारी चालू होती आणि पालखी निघण्याची वेळही जवळ येऊन ठेपली होती. तर चला आता वर्षभर आतुरता असलेल्या पालखी सोहळ्याचा लाभ घेऊया.
आईची पालखी मंदिराजवळून जाताच भाविकांचे मान येऊ लागले होते आणि भाविकांची गर्दीही वाढू लागली होती. आणि संपूर्ण मालाड गावात आपल्या आईच्या पालखीच्या सोहळ्याचं स्वागत काहीतरी वेगळ्याच जोमात केले जात होते. पहा ना.
आणि एवढी गर्दी आता त्या आता मागे या म्हणा तिथपर्यंत गर्दी आता वाजल्यात 8:15. आईच्या वार्षिक सोहळ्याचा आनंद भाविकांच्या मनातला आता जाणवू लागला होता. 11 वाजले होते तरी भाविकांची गर्दी कमी होत नव्हती आणि तितक्यात 12च्या सुमारास आपली पालखी मंदिरात आल्याचे नाद कानी घेऊ लागले आणि तो जोश आणि तो उत्साह काहीतरी वेगळाच होता मित्रांनो. आपल्या मित्रांनो पालखी आले पालखी.
मन आतुर झाले होते आई तुझ्या सोहळ्याची वर्षभर वाट पाहताना. पण आता डोळे भरून आले होते ही वेळ हातातून निसटून जाताना.